ब्रह्मा विष्णू महेश यांनी सृष्टीची रचना केली. विष्णुदेवांनी या पृथ्वीवर अनेक अवतार घेतले. ब्रह्मदेवांनी या सृष्टीची रचना केली. पुढे ब्रह्मदेवांना 7 मुले झाली. त्यांना आपण सप्तऋषी असे म्हणतो. त्यांच्यातील एक महर्षी अत्रे म्हणजेच ब्रह्मदेवांचे मुलगा, ज्यांची पत्नी माता अनुसया यांचा पतिव्रता हा धर्म खूप जास्त चर्चेत होता. त्यांच्या घरी जर कोणी भिक्षुक हा भिक्षा मागायला गेला तर तो कधीच उपाशी पोटी घरी गेलेला नाही. हे बघण्यासाठी नारद मुनींनी एक दिवस माता अनुसया यांची परीक्षा घेतली आणि त्यांच्या घरी गेले. तेव्हा माता अनुसयांनी ऋषीमुनींना जेवायला घातले. तेव्हा हे ऐकून ते खूप खुश झाले आणि माता सरस्वती आणि पार्वती यांना जाऊन सांगितले, या पृथ्वीवर माता अनुसयासारखा पतिव्रता धर्म पाळणारी स्त्री नाही. हे ऐकून देवींना राग आला आणि त्या म्हटल्या की तुम्ही आमचा अपमान करताय. त्या बदल्यात त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश यांना माता अनुसया यांची परीक्षा घेण्यासाठी खाली पाठवले. जेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश हे माता अनुसया यांची परीक्षा घेण्यासाठी खाली येतात तेव्हा माता अनुसया त्यांना घरामध्ये नेतात. पण ऋषी हे त्यांना अट घालतात की आम्ही जे गाठोड्यामध्ये आणलेलं आहे तेच आम्हाला खायला पाहिजे. नंतर माता अनुसया ते गाठोडे घेऊन मागे जातात तर त्यामध्ये दगड निघतात. हे बघून माता अनुसया चकित होतात आणि देवाकडे प्रार्थना करतात. त्या दगडाचे नंतर शिजवलेले अन्न तयार होते आणि ते अन्न माता अनुसया आलेल्या ऋषींना वाढतात. नंतर ते ऋषी माता अनुसयांना परत एक अट घालतात की तू आता निर्वस्त्र होऊन आम्हाला हे अन्न वाढायचे आहे. हे ऐकून माता अनुसया चकित होतात आणि आपले पती महर्षी अत्री यांना जाऊन सांगतात. महर्षी अत्रींना हे कळताच ते म्हणतात की ते कोणी साधारण नाही, ते देव आहेत. माझ्या आईच्या मध्ये असलेल्या ह्या कंठकमळातलं पाणी त्यांच्या अंगावर शिंपड. जेव्हा माता अनुसया त्या कंठकमळातलं पाणी ऋषींच्या अंगावर शिंपतात तेव्हा त्यांचे 3 लहान आणि छोटेसे बालक असे तयार होतात. त्या बालकांना माता अनुसया नंतर स्तनपान करतात आणि हे बघून ब्रह्मा विष्णू महेश हे खूप खुश होतात आणि यांच्या थ्रूच दत्तात्रय महाराज यांचा जन्म होतो.